आजची रेसिपी टेस्टी तर आहेच, शिवाय हेल्दीसुद्धा आहे. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना हेल्दी आणि चविष्ट असणारी रेसिपी आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत. नमस्कार, मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर चला मग वेळ न वाया घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया. तर सर्वात आधी एका लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर चवीनुसार तिखट कमी जास्त करून आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेणार आहोत. कोथिंबीरच्या काही काड्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याची पानं आणि अर्धा चम्मच जिरे आणि पाऊण चम्मच हळद घेऊन मिक्सरमध्ये छान प्रकारे जाडसर कूट दळून घ्यायचा आहे. खूप जास्त फाईन पेस्ट करण्याची गरज अजिबात नाही आहे. तर अशा प्रकारे जाडसर कूट दळून घ्यायचा आहे. त्यानंतर अगदी पाव वाटी मी ते शेंगदाणे भाजून घेतले आहेत. शेंगदाणे पूर्ण गार झाले की एका खलबत्त्यामध्ये आपण हे शेंगदाणे ठेचून घेणार आहोत. मिक्सरमध्ये दळल्याने काय होतं की अगदी पावडर तयार होते. तर आपला पावडर न करता खलबत्त्यामध्ये अशी जाडसर भरड तयार करून घ्यायची आहे. आता इथे मी घेतलेले आहेत कुळीथ. कुळीथ तुम्ही कोणत्याही किराणा दुकानामध्ये किंवा मार्केटमध्ये घेऊ शकतात. अगदी इझिली अवेलेबल असतात. तर इथे मी कुळीथ घेऊन गिरणीवरून अगदी फाईन पावडर तयार करून घेतली आहे, म्हणजेच कुळीथाचं पीठ तयार करून घेतलं आहे. तर याच कुळीथाच्या पिठापासून आपण रेसिपी बनवणार आहोत. तर एका परातीमध्ये मी 2 चम्मच कुळीथाचं पीठ घेतलं आहे आणि त्या पिठामध्ये अगदी अर्धा चम्मच गव्हाचे पीठ घेतलं आहे. जे आपण रेग्युलर चपातीसाठी वापरतो ना, तेच पीठ घेतलं आहे. आणि हे सर्व पीठ आपण अगदी चाळणीने चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामधील थोडेफार जे जाड कण असतील ते बाजूला निघतील. आता पूर्ण पीठ चाळल्यानंतर भाजलेले शेंगदाणे त्याची भरड केलेले आपण टाकणार आहोत. आता टाकूया बारीक केलेला ठेचा. त्यानंतर टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर. काही कोथिंबीर मी अगोदर टाकते आहे आणि काही कोथिंबीर थोडी काढून ठेवते आहे. कोथिंबीर टाकल्याने या मिश्रणाला खूप छान मस्त चव येते. त्यानंतर टाकूया अर्धा चम्मच जिरा पावडर, अर्धा चम्मच चवीपुरता मीठ आणि हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्यानंतर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ठेचा बनवला होता ना, त्याच भांड्यामध्ये आपण अगदी 1 कप पाणी टाकून या मिश्रणामध्ये टाकून द्यायचं आहे, जेणेकरून मिक्सरमधील जे मिश्रण असेल ते वाया जाणार नाही. आता थोडं थोडं पाणी टाकून आपण चपातीसारखा एक डो तयार करून घेऊया. कुळीथ हे एक कडधान्य आहे आणि त्यापासून आपल्याला खूप जास्त फायदा मिळतो. लहान मुलांच्या ग्रोथसाठी कुळीथ हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यासोबतच ते कडधान्य असल्यामुळे शरीराला अनेक प्रकारचे जीवनसत्व, पोषक तत्व घटक देत असतं. तर अशा प्रकारे आपण कुळीथाच्या पिठापासून वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ, धपाटे किंवा अशा प्रकारे रेसिपीसुद्धा तयार करू शकतो. किंवा अख्ख्या कुळीथापासून आपण उसळ तयार करून त्याची भाजीसुद्धा बनवू शकतो किंवा कोरडी टिफिनला एखादी रेसिपीसुद्धा तयार करू शकतो. तर इथे आपण एक डो तयार करून घेतला आहे. आता डो तयार झाल्यानंतर बाजूला ठेवूया आणि एका कढईमध्ये आपण अगदी 2 चम्मच तेल घ्यायचं आहे. तेल छान मस्त असं गरम झालं की त्यामध्ये टाकूया अर्धा चम्मच जिरे, अगदी पाव चम्मच हिंग आणि अगदी पाव चम्मच हळदसुद्धा टाकूया. आता हे सर्व जिन्नस आपण थोडंसं मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे. चवीपुरताच थोडंसं मीठ टाकायचं आहे, कारण आपण डोमध्ये सुद्धा आधी मीठ टाकलेलं आहे. आता यामध्येच टाकूया अगदी थोडासा मिरची आणि लसणाचा ठेचा. ठेचा टाकल्यामुळे अगदी छान चव येते या मिश्रणाला, त्यामुळे ठेचा मस्त छान प्रकारे अगदी फोडणीमध्ये छान परतून घेऊया. फोडणीचा छान खमंग वास आला ना की लगेच गरम पाणी टाकायचं आहे. तर इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. गार पाणी अजिबात घेऊ नका. गार पाण्याने चव बिघडते आणि गरम पाण्याने खूप छान चव येते. तर इथे मी 2 ग्लास पाणी घेतलं आहे. तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता. सूप जर पाहिजे असेल तर पाण्याचा वापर थोडासा जास्त करा आणि जर तुम्हाला सूप आवडत नसेल तर तुम्ही पाणी थोडंसं कमीच ठेवा. फक्त शिजण्यापुरतं पाणी ठेवायचं आहे. तर इथे दुसरीकडे आपण डो घेतला आहे. अगदी थोडासा डो आधी काढून घ्यायचा आहे बाजूला आणि कोळपावर थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि परत आपल्या छोटे छोटे डो घेऊन अशा प्रकारे आपण लांब लांब शेंगोळे तयार करून घ्यायचे आहेत. जसे काय नूडल्स असतात ना, सेम त्याच प्रकारे आपल्याला अगदी बारीकसर नूडल्ससारखे शेंगोळे तयार करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर हातावर येत असतील ना, तर तुम्ही हातावर सुद्धा करू शकतात. जर हातावर येत नसेल तर अगदी ही सोपी आयडिया आहे. पोळपाटवर अगदी थोडंसं गव्हाचे पीठ टाकायचं आहे, छोटासा डो घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे लांब लांब आपल्याला शेंगोळे तयार करून घ्यायचे आहेत. अगदी मस्त असे बारीकसर तयार केले ना, तर शिजायलासुद्धा वेळ लागत नाही आणि खायलासुद्धा मस्त सोयीस्कर ठरतं. तर अशा प्रकारे मी शेंगोळे तयार करून घेणार आहे. जर तुम्हाला अशा प्रकारे लांब लांब तयार करायचे असतील तर तुम्ही लांबसुद्धा तयार करू शकतात आणि जर लांब तयार करायचे नसेल तर तुम्ही अगदी अशा प्रकारे अगदी छोटे छोटे डो घ्यायचे आहेत. अशा प्रकारे लांब
तयार करून घ्यायचा आहे आणि त्याला गोलाकार देऊन अशा प्रकारे चिपकून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं की लहान मुलं अट्रॅक्ट होतात आणि दिसायलासुद्धा छान वाटतं आणि त्यांना खायलासुद्धा अगदी सोपं वाटतं. तर तुम्हाला दोघं पद्धतीमधून तुम्हाला जेही शेंगुळे तयार करू वाटतील, ज्याही प्रकारे आकार देता येत असेल त्या प्रकारे तुम्ही आकार देऊ शकतात. तर अशा प्रकारे मी दोघंही आकार तयार करून घेतला आहे. काही लहान मुलांसाठी आणि काही मोठ्यांसाठी आपण तयार करू शकतो. तर अशा प्रकारे मी काही लांब शेंगोळे तर काही गोल गोल शेंगोळे तयार करून घेतले आहे. आता एका साईडला आपण जो गोळा तयार करून ठेवला होता ना बाजूला, तर तो एका वाटीमध्ये आपण घेणार आहोत. तर तो का घेणार आहोत तर मी तुम्हाला सांगणारच आहे. तर त्याआधी आपण गोल गोल शेंगोळे जे बनवले होते ना ते सुद्धा बघून घेऊया. तर इथे मी गोल गोल शेंगोळेसुद्धा लहान मुलांसाठी तयार करून ठेवले आहेत आणि मोठ्यांसाठी लांब लांब जे शेंगोळे होते ते सुद्धा मी तयार करून रेडी करून ठेवले आहे. तुम्ही हे जे शेंगोळे आहेत ना, हे अगदी शॅलो फ्राय केले तरीही चालतील, पाण्यामध्ये शिजवले तरीही चालतील. अतिशय छान तेलामध्ये सुद्धा कुरकुरीत तयार होतात आणि पाण्यामध्ये सुद्धा खूप छान शिजतात. तर आता कढईमधलं पाणीसुद्धा छान प्रकारे उकळलेलं आहे. आता जो डो आपण बाजूला ठेवला होता ना, तो डो आता एका वाटीमध्ये घ्यायचा आहे आणि हाताने पूर्ण कुचकरून टाकायचा आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण या डोचं छान प्रकारे अगदी प्युरीसारखं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही. अगदी थोडंसं गार पाणी घ्यायचं आहे आणि हाताने आपण बोटाच्या साहाय्याने अगदी थोडं थोडं कुचकरून आपण हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं की आपण जे पाणी ठेवलेलं आहे ना उकळतं, ते छान प्रकारे घट्टसर तयार होतं आणि सूपला अतिशय छान चव येते. आता छान प्रकारे आपण मिश्रण तयार करून घेतलं आहे. आता हे जे मिश्रण आहे हे आपण उकळत्या कढईमधील पाण्यामध्ये टाकणार आहोत. आता हे मिश्रण टाकल्यानंतर परत आपल्या 2 मिनिटापर्यंत हे मिश्रण परत उकळू द्यायचं आहे, जेणेकरून सूपला अजून छान प्रकारे उकळी आल्यानंतर छान चव येईल. आता उरलेली जी कोथिंबीर आपण बाजूला ठेवली होती ना, ती सुद्धा आपण वरून छान गार्निश करून देणार आहोत आणि अजून एकदा छान प्रकारे उकळी आली की आपण जे शेंगुळे तयार केले होते ना लांब आणि गोल गोल, ते दोघंही आपण या उकळत्या पाण्यामध्ये टाकून द्यायचे आहे आणि अगदी 7 मिनिटापर्यंत छान प्रकारे शिजवून घ्यायचे आहे. 3 मिनिटापर्यंत आपण एका साईडने आणि 3 मिनिटापर्यंत आपण एका साईडने अशा प्रकारे आलटून-पालटून शेंगोळे छान प्रकारे शिजवून घ्यायचे आहे, जेणेकरून ते कच्चे राहणार नाही, अतिशय छान चव येईल. तर इथे मी गोल-गोल शेंगोळे आणि लांब सडक शेंगोळे जे आपण तयार केले होते, ते दोघंही शेंगोळे मी तयार करून टाकणार आहे. हे शेंगोळ्यांच्या डोपासून आपण चपाती लाटून दोघं साईडने तूप लावून किंवा तेल लावून छान प्रकारे तव्यावर सुद्धा शेकू शकतो. अतिशय छान प्रकारे पराठा तयार होतो आणि टोमॅटो केचप किंवा जे आपण रेग्युलर लोणचं बनवतो ना कैरीचं, त्या लोणच्याबरोबर किंवा एखादी चटणीबरोबर सर्व्ह करू शकतो. अगदी पोटभरीचा नाश्ता तयार होतो. तर इथे मी पूर्ण शेंगोळे तयार करून घेतले आहे आणि जे गरम मिश्रण आहे ना ते वरून टाकते आहे, जेणेकरून शेंगोळे पटकन शिजतील. तर 3 मिनिटापर्यंत आपण एका साईडने गॅसच्या अगदी मीडियम फ्लेमवर शिजवून घेणार आहोत आणि 3 मिनिटानंतर परत हे शेंगोळे आपल्याला पलटून घ्यायचे आहे आणि दोघं बाजूने छान प्रकारे शिजवून घ्यायचे आहे. आता शेंगोळे जेमतेम शिजवण्यात आलेले आहे. आता थोड्या वेळ आपण झाकण ठेवून 2 मिनिटापर्यंत शेंगोळे परत वाफवून घ्यायचे आहे आणि 2 मिनिटानंतर झाकण काढून लगेच आपल्याला चेक करायचं आहे शेंगोळे शिजले की नाही. तर शेंगोळे शिजले की नाही आपण चेक कसं करायचं, तर एका लहान खुर्पीमध्ये किंवा पळीमध्ये आपण शेंगोळे काढून घ्यायचे आहेत आणि अगदी बोटाने आपण हे शेंगोळे चेक करून घ्यायचे आहेत. जर बोटाला आपल्याला शेंगोळे चिकट लागले तर समजून घ्यायचे की शेंगोळे अतिशय छान शिजलेले आहेत आणि जर लगेच तुटत असतील किंवा पिठासारखे बोटाला लागत असेल समजून घ्यायचं की अजून आपल्या शेंगोळे शिजवू द्यायचे आहेत आणि परत 2 मिनिटापर्यंत आपल्या शेंगोळे शिजवून घ्यायचे आहे. तर इथे तुम्ही बघू शकता छान प्रकारे शेंगोळे शिजलेले आहेत. बोटाला अगदी चिकट आणि पटकन तुटत नाही आहे, म्हणजेच आपले शेंगोळे छान प्रकारे शिजलेले आहेत. आता 2 मिनिटापर्यंत गॅस ऑफ करूया आणि वरून झाकण ठेवून थोडेसे शेंगोळे आपण वाफवून घ्यायचे आहे आणि नंतर गरमागरम एका ताटामध्ये किंवा डिशमध्ये आपण शेंगोळे सर्व्ह करायचे आहेत. या शेंगोळ्यामधील जे सूप आहे ना ते लहान मुलांना अतिशय आवडतं. त्यामुळे तुम्ही लहान मुलांना नक्की खाऊ घाला, पिऊ घाला आणि जर एखाद्या व्यक्तीला, घरातील व्यक्तीला जर चव नसेल जिभेला, त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही हे सूप पाजू शकता. त्या व्यक्तीला नक्की बरं वाटेल. तर अशा प्रकारे आपण गरमागरम सर्व्ह केलेले शेंगोळे, वरून थोडीशी तेलाची धार, वरून थोडीशी तिळाची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी टाकून हे गरमागरम शेंगोळे सर्व्ह करून पोटभरीचं जेवण तयार करू शकतो. तर आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.